हातनूरकरांची पाण्यासाठी वणवण। हातनूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण चालू असून जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन अण्णा पाटील यांनी दिला। गेले कित्येक दिवस हातनूर येथे पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत असून शासन व प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे पाण्यापासून हे गाव वंचित आहे। तरी राजकारण गेलं चुलीत, कमीत कमी आम्हाला पिण्यासाठी पाणी तर द्या, असे आव्हान विठ्ठल पाटील फौजी यांनी केले। या उपोषणास माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, पैलवान आत्माराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील, महेश खुजट, गणेश गेवारी, पोलीस पाटील सचिन भोसले, तानाजी पाटील, बाबूराव पाटील, अजय पाटील, सचिन माने आदी मान्यवर नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या गावाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही, असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले। आज जिल्ह्यातील नेते मंडळी राजकारणात मग्न असून पण हातनूरकरांच्या पाण्यासाठी एकही जिल्ह्यातील नेता पुढे येऊन मदत करीत नाही, ही एक खंत आहे। हे गाव तासगाव तालुक्यातील असून पण विधानसभेला खानापूर आटपाडी मतदारसंघाला जोडलेले आहे। आई जीव वाढेना व बाप भीक मागू देईना अशी अवस्था या गावाची झाली आहे। तरी मायबाप सरकारने ताबडतोब पाण्याची व्यवस्था करा, अशी सार्थ हाक नागरिकांनी केली आहे। माझे नाव आत्माराम गोविंद पाटील, मुक्काम पोस्ट हातनूर, तालुका तासगाव। हातनूर गावामध्ये गेली 2-2.5 महिने पाण्याची टंचाई असून स्कीमला पाणी कंप्लीट म्हणजे बंद झालं असताना सुद्धा एक मामलेदार साहेबांनी निवेदन दिलं, भेटून आलो आणि पाणी सोडायच्या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच सदस्य सर्वांनी भेटून सुद्धा पाण्याची कुठल्याही प्रकारची फक्त पाणी देतो आणि एक टँकर देतो अशा स्वरूपाची फक्त आश्वासन दिली, परंतु पाण्याची कुठलीही परिस्थिती म्हणजे हिने हाताळली नाही त्या पद्धतीनं। आणि आता पुन्हा नंतर त्यांना निवेदन देऊन काल मामदारांना भेटून एक ज्या वेळेला आमच्या पाणी ह्या स्कीम पाणी सुटलं आरपळला त्यावेळेला आमचं एक मत होतं की पाणी सुटल्यानंतर आमच्या गावचा पाणी प्यासाठी म्हणून जो प्रश्न मिटवा आणि एक 5-7 तास 10 तास आम्हाला पाणी द्या। जर 7-10 तास जर पाणी दिलं तरीसुद्धा आमच्या एक 8 दिवस आमच्या गावाचा प्रश्न मिटतो या, मग नंतर पाणी पोचल्यानंतर माघारी आल्यानंतर आम्हाला पाणी पुन्हा दिलं तरी चालेल। परंतु एवढी एक भयानक परिस्थिती असतानासुद्धा एक 6 ताससुद्धा पाणी द्यायची हिने दानत दाखविली नाही। तसंच पाणी पुढे नेलं, शासनाला मागणी करूनसुद्धा तिने ह्या पद्धतीचा कुठलाही निर्णय घेतला नाही। त्यांना सांगितलं तर तुम्ही जर पाणी नाही सोडलं आत्ता तर मी तुम्ही उद्यापर्यंत जर नाही पाणी सोडलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे, अगोदर सांगितलं तर तरी पण तुम्ही निर्णय तिने घेतला नाही, शेवटला आम्हाला उपोषणाला बसणं भाग पडलं। मग आज उपोषणला त्यासाठी आम्ही पाण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत पुढं गावातील ग्रामस्थ हे उपोषणासाठी आम्ही पाणी सोडण्यासाठी बसलेलो आहे। माझे नाव महेश मधुकर खुजट, राहणार हातनूर। आम्ही 3 मार्चपासून म्हणजे निवेदन दिलेत तहसीलदार कार्यालयात, परत त्याचबरोबर BDOंना पण निवेदन 3 मार्चपासून 3 मार्चला पहिलं निवेदन दिलं, त्याच्यानंतर 11 मार्चला दुसरं निवेदन दिलं, 21 मार्चला तिसरं निवेदन दिलं, तर त्याची काहीही दखल प्रशासनानं घेतली नाही।
आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं शेवटी आम्ही काल शेवटचं एक निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आणि त्यानुसार आज आम्ही उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न आमच्या गावचा मिटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे, तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही. मी विठ्ठलदादा पाटील, मुक्काम पोस्ट हातनूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आज हातनूर ग्रामपंचायत ठिकाणी आम्ही उपोषणाला बसण्याचे कारण गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. या टंचाईसंदर्भात आम्ही शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून स्वतः जाऊन भेटून टँकर तर चालू करा किंवा आम्हाला पाटाला पाणी आल्यानंतर फर्स्ट पिरियडमध्ये पिण्याचं पाणी आम्हाला द्या अशी वारंवार मागणी केली. तरी शासनाने ह्याकडे गंभीरता न घेता आमच्याकडे दुर्लक्ष केले. गावातील महिलांनी आमच्या ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. ही आमची जे अतिशय नीचता आहे, आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून की आम्ही त्यांच्या गरजा पुरवू शकलो नाही, ही शासनाच्या चुकीमुळं. त्यामुळं आता आम्ही परवा दिवशी जाऊन सर्व चॅनलला म्हणजे BDO साहेब, तहसीलदार साहेब, पाटबंधारे खात्याचे मोठे अभियंते, इव्हन दो जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटलो. त्याने आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की उद्या संध्याकाळी तुम्हाला पाणी येईल आणि वचन पण दिलं आणि जावा म्हणून सांगितलं. काय उपोषणाला बसण्याची गरज नाही. काल संध्याकाळपर्यंत आम्ही परत सर्व संबंधितांना फोन केला असता त्यांनी पाणी सुटत नाही म्हणून सांगितलं. पहिले पाणी हे वळवून तिकडे कुमट्याकडे न्यायचं आहे, कुठं न्यायचं आहे, काय न्यायचं आहे. आमच्या गावाला पाणी पिण्यासाठी 6 तास फक्त पाणी पिण्याची मागणी होती आमची आणि ते पण आम्ही पैसे भरायला तयार होतो. तरी त्यांनी काय आमची दखल अंदाज घेतला नाही. त्यामुळं आम्ही या ग्रामपंचायत समोर आज सर्व ग्रामस्थांनी उपोषण केलेलं आहे आणि हे उपोषण जोपर्यंत पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही.